नमस्कार विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो, मी करियर सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत, PQ क्वेश्चन आणि अतिसंभाव्य प्रश्नसंच। ठीक आहे, चला तर मग सुरू करू आपलं लेक्चर आजचं। बघा, पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन आहेत आपल्या समोर: विजय तेंडुलकर, प्रकाश केशव अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे, याचा प्रल्हाद केशव अत्रे, प्रल्हाद केशव हे आहे, प्रकाश नाही या ठिकाणी प्रल्हाद आहे। प्रल्हाद केशव अत्रे, महात्मा ज्योतिबा फुले आणि जयवंत दळवी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, जयवंत दळवी। आता बघा, विजय तेंडुलकर यांचं कोणतं नाटक प्रसिद्ध आहे? बघा आपण, सखाराम, सखाराम बाइंडर, बाइंडर, शांततेत कोर्ट सुरू आहे, शांततेत कोर्ट सुरू, ही नाटकं आहेत प्रसिद्ध विजय तेंडुलकर यांची। त्याच्यानंतर बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं तृतीय रत्न, तृतीय रत्न हे नाटक प्रसिद्ध आहे। तर याचं योग्य उत्तर पुरुष या नाटकाचे लेखक कोण? तर जयवंत दळवी। ठीक आहे, प्रश्न कळला असेल तर पुढचा प्रश्न पहा। बघा, मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखायचा मित्रांनो। बघा, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, रीती भविष्य काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ। ठेवलेत म्हणजे वाक्य पूर्ण झालेलं, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ। ठीक आहे, प्रश्न कळायचा पुढचा प्रश्न बघा। पहा, एक वचन व अनेक वचन याची योग्य जोडी जुळवायची आपल्याला। बघा, एक वचन आणि अनेक वचन। बघा, वाट, वाट या शब्दाचं अनेक वचन काय होईल? वाटा। काय होईल? वाटा होईल, म्हणून हे पर्याय या ठिकाणी कॅन्सल होईल मित्रांनो। नंतर बघा, देव, देव एकवचन आणि अनेक वचन दोन्ही याच्यात सारखीच राहते, म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2। आता जोडी बघा, जोडीचं काय होईल? जोडी जोड्या होईल, जोडीचं एक जोडी अनेक जोड्या। ठीक आहे, मग हा पर्याय कॅन्सल होईल। त्यानंतर चूक, चूकचं काय होईल? अनेक वचन चुका, म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणी कॅन्सल होईल। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। देव याचं एकवचन आणि अनेक वचन सुद्धा सारखंच असतं। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। आता पुल्लिंगी शब्द ओळखायचा। आता आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं पुल्लिंगी आपण शब्द कसा ओळखतो? ज्या नामाला तो हे सर्वनाम लागते ते नाम असते पुल्लिंगी। बघा, हकीकत, हकीकतला काय म्हणू आपण? ती हकीकत। ठीक आहे, म्हणून हे झालं स्त्रीलिंगी। वैभव मुलगा आहे, म्हणून तो मुलगा, तो वैभव, म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुल्लिंगी। पहाट, पहाटला काय म्हणू आपण? ती पहाट, ती रम्य पहाट, है नाही? रहाट, रहाट होईल नपुंसकलिंगी, ते रहाट, म्हणून पर्याय क्रमांक पुल्लिंगी शब्द हा पर्याय क्रमांक 2 वैभव। ठीक आहे, प्रश्न कळला असेल तर समोरचा प्रश्न बघा। पहा, सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यामुळे अधिकच खुलते या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे? तर बघा, सामान्य रूप कधी होते? एखाद्या शब्दाला ती विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागला असतो, शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो सामान्य रूप होण्याच्या आधी, विभक्तीचा प्रत्यय। ठीक आहे, तर बघा, सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यामुळे, इथं झालं सामान्य रूप, पण हा शब्द काढल्याच्या नंतर जो काय शब्द राहतो इथं आपल्या समोर तो आहे मोत्या, है नाही? म्हणून याचं योग्य रूप पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा। बघा, आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखायची आहे ना? आपण केलेले डावपेच जे आहेत म्हणजे आपण दुसऱ्यासाठी खड्डा करतो आणि त्याच खड्ड्यात पडणे, म्हणजेच काय? आपले डावपेच आपल्यावर उलटणे। बघा, पहिले पाडे 55 हे होणार नाही। ठीक आहे, मुखी काय, फटके काय, हे सुद्धा होणार नाही। आता बघा, गुरुची विद्या गुरुवरच फळली, म्हणजेच काय? गुरुनं शिकवलं आणि गुरुवरच ते उलटलं, म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आपले डाव आपल्यावर उलटले। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा। बघा, प्रत्यय घटित शब्द ओळखा। प्रत्यय म्हणजे काय? एखाद्या नामाच्या सर्वनामाच्या शेवटी लागलेला शब्द। बघा, आता ऐन वेळ हे झालं उपस्वर घटित शब्द। त्याच्यानंतर निराकार हा सुद्धा उपस्वर घटित आहे। पडसाद आणि दिमागदार, पडसाद हा शब्द सुद्धा उपस्वर घटित आहे आणि दिमागदाराचं योग्य उत्तर आहे दिमागदार। दार हा या ठिकाणी प्रत्यय लागलेला, बाकीचे तिन्ही जे आहेत हे उपस्वर घटित आहेत।
उपसर्ग घटित, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय घटित शब्द आहे दिमाखदार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता. बघा, महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला या वाक्यातील पुढे कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? आता बघा ऑप्शन आहे आपल्या समोर. या वाक्यामध्ये विशेषण आलं का, विशेष नाम आलं का, सामान्य नाम आलं का की सर्वनाम आलं का? नाही आलं ते सांगितलं आपल्याला. तर बघा कोणतं नाही आलं तर महाराष्ट्र. महाराष्ट्र विशेषण, विशेष नाम, विशेष नाम आलेलं आहे. ठीक आहे. म्हणून हे होणार नाही पर्याय कारण आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विशेषण आहे, या विशेष नाम आहे. आता विशेषण बघा काय, अवकाळी, हे अवकाळी आहे विशेषण, हे विशेषण आलेलं आहे. हा सुद्धा पर्याय होणार नाही. सामान्य नाम बघा, सामान्य नाम काय, पाऊस, हे सुद्धा आलेलं आहे पाऊस. आता राहिलं काय, सर्वनाम आले का बघा बरं, मी, तो, हा, जो, कोण, काय का याच्यामध्ये नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 2 या 4 याचं योग्य उत्तर आहे. सर्वनाम या वाक्यामध्ये आलेलं नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता. पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखायचे. नसलेले, ठीक आहे, नसलेले नाव ओळखा मंगेश पाडगावकर यांचे. बघा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कपाशीची चंद्रफुले. बाकीचे धारा नृत्य, जिप्सी आणि संहिता हे मंगेश पाडगावकर यांचे कविता संग्रह आहे. तर कपाशीचे चंद्रफुले जे आहेत विठ्ठल वाघ यांचं आहे. विठ्ठल वाघ यांचा अजून एक कविता संग्रह मित्रांनो काळ्या मातीत मातीत. काळ्या मातीत मातीत विठ्ठल वाघ यांचा आहे. ठीक आहे. प्रश्न कळाला असेल तर पुढचा प्रश्न बघा. पहा, शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण विचाराल. बघा आता शिवप्रियाचा विग्रह काय होईल. शिव आहे जिला प्रिय, शिव आहे जिला प्रिय अशी ती म्हणजे कोण, पार्वती. ठीक आहे. या दोन शब्दाच्या व्यतिरिक्त येता याचा आन्सर म्हणजे काय, शिव आहे जिला प्रिय अशी ती पार्वती. म्हणून याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बहुविरी समास. ठीक आहे. आता तृतीय तत्पुरुष समास नाही होत, मध्यमलोपी नाही होत आणि द्विगु सुद्धा होत नाही. म्हणून याचं योग्य उत्तर आहे बहुविरी समास. ठीक आहे. प्रश्न कळायचा. पुढचा प्रश्न बघा. जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखायचा आपल्याला. बघा जलागी अवतरण, जला अवतरण, जलागी अवतरण आणि जलावतरण. याचं योग्य उत्तर मित्रांनो जल अधिक. बघा याचा विग्रह कसा होतो, जल अधिक अवतरण. बघा बरं पर्याय क्रमांक कुठं आहे, जल अधिक अवतरण. हे बघा पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. ठीक आहे. प्रश्न कळायचा. पुढचा प्रश्न बघू. पहा, नल दमयंती स्वयंवर, नल दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहे. ठीक आहे. याचं योग्य उत्तर मित्रांनो रघुनाथ पंडित. नल दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी आहेत रघुनाथ पंडित. तर बघा आता वसंत बापट याचं काव्यसंग्रह आहे बिजली, प्रसिद्ध सर्वात. बिजली, वसंत बापट यांची बिजली काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यानंतर मोरोपंताची केकावली आहे. केकावली, मोरोपंती, महाभारत, मोरोपंती रामायण. ठीक आहे. त्यानंतर श्रीधरचं बघा, श्रीधरचं काय, शिवलीला अमृत, शिवलीला अमृत हे श्रीधर यांचा. ठीक आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नल दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी आहेत रघुनाथ पंडित. ठीक आहे. प्रश्न करायचा. पुढचा प्रश्न बघा. भाववाचक नसलेले नाम ओळखा. बघा भाववाचक नसलेले नाम, शौर्य, कार्य, कटुता आणि गोडवा. बघा शौर्य भाववाचक आहे, त्याच्यानंतर कटुता भाववाचक आहे आणि गोडवा सुद्धा भाववाचक आहे. तर नसलेलं उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 कार्य. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कार्य. ठीक आहे. प्रश्न कळला असला पुढचा प्रश्न बघा. उभयान्वी नसलेले अवयव ओळखायचे. आता उभयाने अवयव नसलेले वाक्य बघा.
किंवा, वाहवा, वा आणि व, म्हणजे 2 वाक्य जोडण्यासाठी वापरलेला शब्द असतो उभयान्वी अवयमध्ये. तर बघा, किंवा सुद्धा आहे, किंवा 2 वाक्य जोडतो आपण, वाहन सुद्धा जोडतो आणि वन सुद्धा जोडतो. तर वाहवा हे काय, केवळ परकी अवयव. वाहवा हे मनातील भावना याच्यात दाखवल्या जातात, म्हणून याला म्हणतात केवळ परकी अवयव. केवळ परयोगी अवयव. ठीक आहे. उभयान्वी नसलेले अवयव ओळखलेला आपण उभयान्वी अवयव नसलेला आहे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 वाहवा हे उभयान्वी अवयव नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा आता. विद्यार्थी नसलेले वाक्य, नसलेले ओळखायचे, असलेले नाही. तर बघा, विद्यार्थी वाक्याला आपण पाहिलेलं आहे, त्या क्रियापदाच्या शेवटी वा, वि, वे प्रत्यय असतात त्या ठिकाणी. बघा, पात्रताने ओळीने ठेवावे. त्याच्यानंतर बघा, या कामी देवाची कृपा व्हावी, इथं सुद्धा वाय, इथं सुद्धा वाय. त्यानंतर त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी, इथं सुद्धा आहे. बघा, अजून चौथा ऑप्शन बघा, माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळी ठेव, इथं आज्ञार्थी वाक्य आहे. काय, इथं आज्ञा केलेली आहे, आज्ञार्थी वाक्य. तर आपल्याला नसलेलं ओळख विचारायला, म्हणजे इथं विचारलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. बाकीचे जे आहेत हे विद्यार्थी वाक्य आहे आणि नसलेलं वाक्य आहे आज्ञार्थी, माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. ठीक आहे. प्रश्न कळला. पुढचा प्रश्न बघा. ठीक आहे. थँक्यू. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो एवढंच. हा जर व्हिडिओ आवडला असेल, स्पष्टीकरण जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.